पेपर फुटी प्रकरणात थेट लातूरचे खासगी कोचिंग चालक मोठेगावकर सध्या सीबीआय कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाल्याचा दावा सीबीआयने केला आहे. याचा अर्थ समजून घ्या. हा काळा धंदा एका रात्रीत सुरू झालेला नाही. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. आणि या घोटाळ्यामुळं झालं काय? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कितीतरी गरीब आणि हुशार मुलांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न भंगलं. अनेक गुणवंत मुलांना अवघ्या काही मार्कांसाठी MBBSचा प्रवेश नाकारला गेला, तर काहींना हक्काचं चांगलं सरकारी कॉलेज मिळालं नाही. पण मित्रांनो, खरी भीती तर आता पुढे आहे. नीटमध्ये जे घडलं तेच आता MPSC किंवा UPSCच्या बाबतीत घडत नसेल हे कशावरून? आज हाच प्रश्न घेऊन आपण देवेंद्र फडणवीस सरकारला आणि प्रशासनाला थेट सवाल करणार आहोत. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याची गंभीरता जरा समजून घ्या. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांची नेमकी परिस्थिती काय आहे? पदवीधर झाल्यानंतर उमेदीची 3-4 वर्ष पुणे, मुंबई, संभाजीनगर किंवा नागपूरच्या एका छोट्या खोलीत घालवायची. घरून येणाऱ्या पैशांच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवायचा आणि मोठ्या स्पर्धेला सामोरं जायचं. जागा किती असतात? फक्त 400 ते 500. आणि फॉर्म भरणारी मुलं असतात 5 ते 7 लाख. म्हणजे जिथं यश मिळण्याचा दर अवघ्या 1 ते 2% आहे, तिथे जर पैशांचा आणि भ्रष्टाचाराचा गोळ सुरू असेल तर सामान्य शेतकऱ्यांच्या मुलानं करायचं काय? नीटच्या लातूर कनेक्शनने हे सिद्ध केलंय. एज्युकेशन माफियांचे हात किती खोलवर रुजले आहेत. मग परीक्षा घेणारी MPSC तरी धुतल्या तांदळासारखी आहे का? मुळात MPSCचा कारभारच खूप रेंगाळलेला आहे. कधी परीक्षांचे वेळापत्रक वेळेवर नसतं, तर कधी ऐनवेळी सिलेबस बदलला जातो. 2013च्या पॅटर्नवरून नवीन पॅटर्न लागू करण्याच्या गोंधळात विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं. डमी उमेदवार आणि पेपर लीकचे सावट तर आहेच. गेल्या काही वर्षात तलाठी भरती, TET घोटाळा आणि म्हाडाच्या परीक्षांमध्ये जे प्रकार घडले ते पाहता MPSCच्या परीक्षांकडेही संशयाची सुई आता जाऊ लागली आहे. डमी उमेदवार परीक्षा देऊन जातात आणि मुख्य यंत्रणेला पत्ताच लागत नाही. UPSCचे देखील विवाद असेच आहेत. अगदी देशातली सर्वात प्रतिष्ठित समजली जाणारी UPSC ही देखील वादातून आता सुटलेली नाही. लॅटरल एंट्रीचा प्रयत्न असो किंवा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे IAS बनल्याचे समोर आलेले प्रकार असो, जर सर्वोच्च पातळीवर हे चालत असेल तर सामान्य गरीब विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? लातूरच्या कारवाईनंतर आता गृह खातं सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक परीक्षा घेण्याचं मोठं आव्हान तयार झालं आहे. केवळ पोकळ आश्वासनांनी विद्यार्थ्यांचं समाधान होणार नाही. सरकारला काही रोखठोक प्रश्न आता विचारावेच लागतील. पेपर लीक विरोधी कडक कायदा फक्त कागदावरच राहणार का? केंद्र सरकारने पेपर लीक रोखण्यासाठी कायदा आणला, पण प्रत्यक्षात जमिनीवर परीक्षा केंद्राची खरेदी विक्री अजूनही थांबलेली नाही. दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टात फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा का दिली जात नाही? परीक्षा केंद्र खासगी संस्थांकडे का दिली जातात? सरकारी परीक्षा डिजिटल घेण्याच्या नावाखाली ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना आणि खासगी IT सेंटर्सना कंत्राटं दिली जातात, जिथे CCTV कॅमेरे बंद पडतात, जिथे सर्व्हर हॅक होतात. ही सरकारची निष्काळजीपणाची हद्द तर नाही का? विद्यार्थ्यांच्या वयाची आणि पैशांची भरपाई कोण करणार? परीक्षा पुढे ढकलली की विद्यार्थ्यांच्या पुण्यातला किंवा दिल्लीतला एका महिन्याचा खर्च वाढतो. परीक्षा रद्द झाली, फॉर्मचे पैसे वाया जातात. सिस्टीमच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांच्या खिशाला आणि मानसिक आरोग्याला का? आता फक्त रडत बसून चालणार नाही, तर सरकारला पारदर्शकता म्हणजे काय हे शिकवावं लागेल.
आपल्या या मागण्या सरकारच्या कानठळ्या बसवणाऱ्या असल्या पाहिजे. डिजिटल पारदर्शकता राहावी म्हणून परीक्षा संपल्या की 24 तासांच्या आत विद्यार्थ्यांची OMR शीट आणि अधिकृत आन्सर की त्यांच्या लॉग इन आयडी वर उपलब्ध झालीच पाहिजे, जेणेकरून नंतर छेडछाड करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होईल. कोणत्याही खाजगी कॉलेज किंवा खाजगी कोचिंग सेंटर किंवा सायबर कॅफेला परीक्षा केंद्र बनवू नका. शासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सैनिकी तळांच्या देखरेखीखालीच परीक्षा झाल्या पाहिजेत. वेळेची हमीही हवी. ज्या दिवशी जाहिरात येईल त्याच दिवशी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निकालाची तारीख जाहीर झाली पाहिजे. कोर्ट कचेऱ्यांमुळे भरती प्रक्रिया रखडणार नाही यासाठी स्वतंत्र न्यायालयीन खंडपीठ असावे. विद्यार्थी मित्रांनो, सरकार झोपलंय कारण आपण शांत आहोत. जोपर्यंत विद्यार्थी फक्त आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसून माझा काय संबंध असं म्हणत राहील तोपर्यंत हे घोटाळे सुरूच राहतील. आता एकत्र या. जेव्हा एखादा पेपर लीक होतो किंवा भरती प्रक्रियेत अन्याय होतो तेव्हा जात, धर्म, पंथ विसरून विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे. सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात मोठं हत्यार आहे. चुकीच्या गोष्टींवर ट्विट करा, व्हिडिओ बनवा आणि प्रशासनाला टॅग करून जाब विचारा. जर तुमच्या अवतीभोवती कोणी पैशांच्या जोरावर किंवा सेटिंग्सच्या जोरावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करा. मित्रांनो, जोपर्यंत देशातला आणि महाराष्ट्रातला तरुण जागा होत नाही तोपर्यंत हा शिक्षणाचा आणि परीक्षांचा बाजार असाच चालत राहील. आज ही वेळ नीटच्या विद्यार्थ्यांवर आली आहे, उद्या ती MPSC किंवा UPSCच्या विद्यार्थ्यांवर येऊ शकते. जर लातूरचे मोठेगावकर CBIच्या जाळ्यात अडकू शकतात तर स्पर्धा परीक्षांमध्येही असे अनेक मोठेगावकर मोकळे फिरत असतील. तुम्हाला काय वाटतं? फडणवीस सरकारने MPSCची विश्वासार्हता टिकवण्यासाठी सर्वात अधिक कोणतं पाऊल उचललं पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि झोपलेल्या प्रशासनापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.